राम कृष्ण हरी. ओम पितृदेवाय नमहा. आपण बघतो महाचा पंधरवडा आता चाललेला आहे आणि सगळ्यांची लगबग आहे महाळ घालण्यासाठी. महाळ घालणं म्हणजे काय तर अतृप्त आत्म्यांना जेऊ खाऊ घालून तृप्त करणं म्हणजे महाळ घालणं. पण हे आत्मे अतृप्त राहतात का त्यांना जाणून बुजून तसं ठेवलं जातं. तर काही मंडळी तृप्त करत असतील तेही महाळ घालतात. पण आता आपण बघतो ह्या कलियुगामध्ये जाणून बुजून आईवडिलांच्या पोटावरती मारलं जातं. आईनी जर कधी पेढे किंवा लाडू मागितले तर नसलेली शुगर मुलगा सांगतो, सून सांगते उद्या तुम्हाला शुगर होईल, हे खाता येणार नाही. आणि ते गेल्यानंतर फोटोच्या जवळ लाडू आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अरे कुठलं तुमचं हे श्राद्ध? नौटंकी आहे ही, नौटंकी. ज्यावेळेला विठ्ठल महाराष्ट्राचा जावई विठेवरती 28 युग झाली तरी उभा राहिलेला आहे, त्यावेळेला सगळ्यांना प्रश्न पडतो हा का उभा राहिला? तर फक्त भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता आणि वेळ नसल्यामुळं विठुरायाला त्या विठेवरती उभं राहावं लागलं. सगळेजण विचारतात संत मंडळी भक्त पुंडलिकाला, अरे बाबा अशी काय जादू केली की हा विठ्ठल इथंच कायम राहिला? त्यावेळेला भक्त पुंडलिक म्हणतो, काशीला जाई कुणी पंढरीला जाई, काशीला जाई कुणी पंढरीला जाई, चारी धाम माझ्या घरी माझे बाप आणि आई. हे सगळं 4 धाम वैकुंठ हे सगळं माझं आई वडील आहेत. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सांगतात की तुमचं आई वडील आनंदात तुमच्या घरात असतील तर तेच तुमचं गोकुळ आहे, वैकुंठ आहे. आणि अशा आईवडिलांना तुम्ही जिवंतपणी पोटावरती मारू नका. आणि नंतर तुम्ही श्राद्ध घालाल, काय अर्थ आहे त्या श्राद्धाला? ते श्राद्ध नाही, ते नौटंकी, मी म्हणेन नौटंकी आहे. ज्यावेळेला माऊलींनी 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे माणसाची शेवटची अवस्था किती भयानक असते, त्यावेळेला माणसाला त्वचा लोंबत असते, तोंडात दात नसतात, डोळे पडवळासारखे झालेले आहेत, केस नाहीत, सगळं विद्रूप शरीर असतं, पाणी कमी पाजलं जातं, लघवी काढायला कुणी नाही, मलमूत्र काढायला कुणी नाही, अन्न कमी दिलं जातं. आणि मग मेल्यानंतर एक पवित्र सण साजरा केला जातो, 10वा, नंतर महाळ, नंतर अक्षय तृतीया. आणि त्यावेळी